मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी बघा आपण ब्लाऊजवरून माप घेतलेली आहे। इथं पूर्ण उंची जी असते ब्लाऊजची ती बघा तयार आहे, ती 13 इंच आहे। आपली छाती आहे ती 32 इंचाची आणि कमर आहे 30 इंच। पुढचा गळा आपण घेतलेला आहे 5 इंचाचा आणि बाई लांबी आहे ती 4 इंचाची घेतली आहे। आणि जी बाई घेर म्हणजे दंड घेर आहे तो आपला 12 इंचाचा आणि पाठीमागचा गळा तुमच्या आवडीचा तुम्ही घेऊ शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे, इथं पेपर मी घेतलेला आहे। इथं बघा असं डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी व्यवस्थित सारखा। आधी सिंगल भाग काढून घ्या आपण, मग हे करू। इथं बघा आपण पूर्ण उंची टाकायची आहे, तर 13 आहे तर बघितलं आपण 1 इंच जास्त घ्यायचं आहे। 14 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बघा इथं। आता इथं मार्किंग केल्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला 2.25 इंचावरती गळा घ्यायचा आहे बघा इथं 2.25 वरती। इथून पुढं 3 वरती शोल्डर घ्यायचा आहे। इथं 5.5चा आपण मुंडा घ्यायचा आहे। पट्टी बघू पट्टी बघू। इथं बघा 5.5चा आपण मुंडा घेतलेला आहे। आता इथं आपण काय करायचं आहे, छातीचा बघा चौथा भाग टाकायचा आहे। इथे येतो आपला 8 इंच येतो, म्हणजे 32चा चौथा भाग बघा 8 इंच येतो। इथून पुढे आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत 2 इंचावरती अशा पद्धतीने। इथं सुद्धा आपण बघा अशी रेषा आपण घ्यायची आहे इथं। आता इथं आपण कपड्याकडे आहे तसं सरळ आपण घ्यायचं आहे बघा इथं। जर तुम्हाला असं जर नाही समजलं तर बघा आपल्या इथं 7.5चं बघा इथं कमर येतं आणि पुढे इथं आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन आहे। अर्धा इंच टक्ससाठी आपल्याला जातं बघा अशा परत थोडंसं इथं वरती फक्त थोडाच फरक आहे कमरचा आणि छातीचा 2 इंचचा। या ठिकाणी आपण बघा 1.25 इंचावरती इथे 1 खूण करायचे आहे, 1 करायचे आहे 1 इंचावरती अशा पद्धतीने। हे आहेत आपल्याला राऊंड शेप आहे बघा, असं देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा आकार आहे तो दोन्ही पण बघा अशा पद्धतीने। आता पेन थोडासा बारीक पडतो म्हणून तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित बघा इथं अशा पद्धतीने। बघा सरळ रेषा आपण घेतली, इथं आपलं गळ्याचं मार्जिन आहे। आता आपण कट करून घेऊ हा पाठीमागचा भाग। बघा सेम आपण याच पद्धतीने आखून घ्यायचं आहे, आयतच आखून घ्यायचं आहे। पट्टीने मी करून घेतली व्यवस्थित, म्हणजे वेग वाकडं जाणार नाही आपली।
अशा पद्धतीने आपण पाठीमागचा भाग आहे तो आखून घेतलेला आहे. कट करून घेऊ. हा पाठीमागचा भाग आपण बघा इथं साईडला ठेवू. आता येऊ पुढच्या भागाचा आहेत ना आपला मुंडा तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा पुढचा मुंडा आपण कट करून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून बघा वरती 2.25 वरती आपल्या गळ्याचं निशाण आहे. इथं बघा 2.25 वरती गळ्याचं निशाण आहे. आता पुढचा गळा आपण टाकायचा आहे. इथं आपण 5 इंच घेतलेला आहे. इथं तुम्ही बघा 2.25 वरतीला इथं सुद्धा मी अशा पद्धतीने इथं आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं मी 3 इंचावरती आणि इथं 2.5 वरती खुणे करून घ्यायचे आहे आपल्याला. याला बघा असं हे करून घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. या ठिकाणी बघा आपण 5 इंच टाकलं माप कटोरीचं. आता इथून आपण काय करायचं आहे, 1, 2 आणि 1, 2.5 इंचावरती 2 निशाण लावायचे आहे. बघा आपल्याला 1, 2 वरती आणि 1, 2.5 वरती. आता इथून आपल्याला अर्धा किंवा 1 इंचावरती तो 1 पॉईंट लावून घ्यायचा आहे गळ्याकडे. आता हा पॉईंट आणि बघा 2 वरती आहे आणि 2.5 वरती जिथं आपला आकार असा गोल राऊंड येईल ना तिथं आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा हा इकडे एकदम जास्त मोठा आहे. इथं आपण 2 इंचावरती बघा असं निशाण लावून घेतलेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. बघा असं करत आपण हा आपला बघा पुढच्या भागात ही कटोरी आहेत ना आपण ही वाढवायची आहे. ती कशी वाढवायची तुम्हाला दाखवते. आता ही आपण पेपर आहे म्हणायच्यावर कसं पण ठेवायची, पण ज्यावेळेस आपण ते कापडावर ठेवून आपण असे ते ठेवायचे असते. आता आपण हाय तसंच आपण घेऊ. बघा जसे आहे तसे आपण घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने आपण घेतले. आता आपण कसं आहे इथून आपल्याला अर्धा इंचाला थोडंसं कमी बघा खाली घ्यायचं आहे. बघा इथं हा भाग आहे आपल्याला अर्धा इंचाला थोडासा खाली घ्यायचा आहे. आता इथं काय करायचं आपल्याला 1.25 इंचावरती बघा इथं 1.25 इंचावरती आपलं एक निशाण बघा इथं लावून घ्यायचं आहे. आणि इकडं सुद्धा 1.25 इंचावरती बघा 1.5ला आपल्या 2 पेक्षा कमी एवढं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर बघा पट्टीने मी तुम्हाला सरळ अशी आपण देते अशा पद्धतीने. आता आपण बघा या पॉईंटचा आणि या पॉईंटचा मध्य काढायचा आहे. असा टेप पकडायचा त्याचा मध्य बघा इथं मध्य काढून घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने मध्य काढायचा. बघा इथं मध्य आला आपलं. आता या मध्यापासून आपल्याला खालती 1.5 इंचावरती एक निशाण टाकून घ्यायचं आहे. बघा असं. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा. बघा अशा पद्धतीने जॉईंट करायचं. आता इथं आपण काय करायचं आहे अर्धा इंच असं वाढून घ्यायचं आहे. मग दाखवते इथं बघा आपण असं
अर्धा इंचाला 1 किंवा 2 रेषा कमी जरी घातलं चालतं बघा. अशा पद्धतीने थोडंसं वाढून घेतलं आपण. आता आपल्याला हा पॉईंट आहेत ना बघा, अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. पेन थोडंसं तिखट पडतो मला म्हणून बघा असं हे करून घेतलं. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मग कटिंग करून दाखवते. अशा पद्धतीने आपली बघा कटोरी आहे ती कट झाली आहे. आता बघा आपली योगपट्टी, तिरकस पट्टी आणि कटोरी आहे ती कटिंग झाली आहे. आता फक्त आपल्याला आहेत बाई. पेपर आहेत ना फोल्ड करायचं. किती बसते काही बसते का नाही. आता आपली जेवढी बाई असेल तेवढी आपण टाकून घ्यायची आहे. इथं बघा आता मी 3ची टाकते कारण थोडा पेपर आपला कमी आहे म्हणून तुम्ही पाहिजे तेवढी घेऊ शकता. बघा तर 3ची टाकली आहे. बाईची रुंदी आहे ती आपण घ्यायची आहे 8 इंच. 8 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. बघा असं अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथून बघा आपण 1.5 इंचावरती एक मार्किंग केलं. बघा असं करून आपण येतं तिरकस रेषा आहे ती जॉईन करून घेणार आहोत. आता इथून आपल्याला बघा अशा पद्धतीने एक माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा या रेषेच्या वरती आपल्याला अर्धा इंचाच्या वरती असं बघा देऊन घ्यायचं आहे. आता इथं आपला दंड घेर आहे तो आहे 6 इंचचा. पुढं आपण बघा शिलाई मार्जिन ठेवला आहे 1.5 ते 2 इंच ते घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने बघा आता बघा असं झालं. आता पुढचं आपल्याला बाईचा सेट हे करून घ्यायचा आहे. बघा इथून आपल्याला अर्धा इंचावरती बघा असं पुढच्या भागाचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा आपली पूर्ण कटिंग झाली आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आता तुम्हाला ब्लाऊज कटिंग मी करून दाखवणार आहे. हा परत उभा झाला कट करून चालू करा केलं झालं केलं ना. आता या ठिकाणी बघा आपण पेपर ठेवून घेतले आहे. व्यवस्थित आपण आखून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. काय बनवतो आता जे आपण पुढे वाढवायचं नाही काहीच नाही. जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे फक्त. मग तुम्हाला दाखवतो
आपली बाई बघा आपली कमी जास्त आपण करू शकतो. या ठिकाणी बघा मी 4.5 वरती ठेवते. अशी आपण ठेवून घ्यायची आहे बघा इथं दाखवल्याप्रमाणे. जिथं ऍडजस्ट तिथे ठेवून घ्यायची बघा अशा पद्धतीने. बघा पूर्ण अस्तर होते आपले मार्किंग झालं आहे. आता आपण कट करून घेऊ. काय ये बघा इथं टाकले कटिंग अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला अजून कुठले साईजचे पेपर कटिंग किंवा ब्लाऊज कटिंग बघायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.